पण बघतो आपण सूर्योदय झालेला आहे एकदम सकाळ सकाळ आणि बघतो ना समोर इकडे मस्त एकदम छान सूर्योदय झालेला आहे या ठिकाणी. लोक पण धावत धावत कामावर चाललेले आहेत. इकडे पार्टी पार्किंग आहे इकडे बिल्डिंगच्या पाठीमागे. लोकांची सकाळी घाई असते. विरारचा प्रवास करणं म्हणजे एकदम ऑफिसचा डबा आहे, भेंड्याची भाजी खाऊन दे आणि इकडे चपाती आहेत. नाश्ताची पण तयार झालेली आहे आणि ऑफिस नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. आज हे विरांची शाळा जाऊन 8 दिवस झाले. आज मस्त विरारला पाऊस पडतोय. पावसाचा सुरुवात झालेली आहे आणि विरारची सकाळ आहे. आज तुम्हाला व्हिडिओमध्ये हे विरारचा पाऊस दाखवणार आहे, विरारची सकाळ दाखवणार आहे आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शाळा जवळच आहे या ठिकाणी विरारला. तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघतला असेल. जरा मस्त पावसाला सुरुवात झालेली आहे. बघा ना, एकदम छान अशी सुरुवात झाली पावसाला आणि खरंच खूप दिवसातून जो ते चालू होतं की पाऊस होतं. पावसाला सुरुवात झालेली आहे विरारमध्ये. सर्व पुऱ्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये लोक एकदम खुश झालेले आहे. त्याच्यामध्ये आनंद एकदम पार झालेला आहे. शेतकरी पण खुश झाले असतील. खूप आनंद वाटतो या गोष्टीचा सर्वांना. मस्त वातावरण झालेलं आहे पावसाचं. एकदम सुरुवात झाली पावसाला 2 दिवसापासून आणि सर्व शाळकरी मुलं शाळेत चाललेली आहेत. खूप एकदम आनंद वातावरण झालेलं आहे पूर्ण विरारमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये. इकडे पण बघा ना, एकदम छान असं पाऊस पडला. आज थंड वातावरण पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी. सर्व मुलं शाळेत आले. हा इकडचा एरिया आहे वावटेवाडीतला आणि ह्या पुढे लेफ्ट साईड वावटेवाडी विरारमध्ये. सर्वांना विरारमध्ये माहिती असेलच. सकाळचे काहीतरी 6:30 वाजलेले. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि विरारची सकाळ आहे. विरारचा पाऊस आहे. आज तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये मी सकाळचा पाऊस आणि विरारची गुड मॉर्निंग. मस्त वातावरण आहे. शाळकरी मुलं किंवा विरारला कामासाठी माणसं हीच समोर आहे. आमची शाळा आहे, सेंट पीटर्स हायस्कूल. त्याच रोडनी शॉर्टकट रोड आहे आमच्या याच्या इकडे आणि लोक तर सकाळी कामाला निघाले आहेत. 3:30ला काही लोक ट्रेन पकडतात विरारमध्ये. 7:30 वाजले. विरारला राहणं म्हणजे खूप हेच आहे, एकदम लवकर उठणं लवकर झोपणं हा विरारचा इतर राहणीमान आहे. गर्दी झालेली आहे शाळेसाठी मुलांसाठी. चला बघूया शाळा पुढे विरारची. मस्त वातावरण झालेलं आहे एकदम विरारचं. एकदम ढग पाजलेलं. पावसाला पण सुरुवात झालेली आहे आणि छान वातावरण झालेलं आहे. एकदम पाऊस पण एकदम मस्त पडतोय. 2-3 दिवस झाले आज पावसाला. ते 2 दिवस झालेच आहेत पाऊस सुरुवात झाल्यापासून. आपण विरार इथं बघा, तुम्ही नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल फुलपाडा रोडला. आणि खरंच सुरुवात राहू द्यायची पावसाची हीच परमेश्वराला आपल्या प्रार्थना आहे. कारण गरज आहे आपल्या पाण्याची, आपल्या देशासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी. कारण पाणी नसेल तर मग जीवन खूप व्यर्थ आणि खूप दुष्काळ येऊ शकतो. म्हणून पावसाची खूप गरज आहे. हा पूर्ण सकाळचा प्रवास आहे विरारची सकाळ आमच्या. यांना सध्या आता शाळेमध्ये सोडलेली आणि चालू घरी. तेच राहतो मी या ठिकाणी. मैदान पण ओळख झालेलं आहे आणि खरंच ते पण बघतो आपण सूर्योदय झालेला आहे एकदम सकाळ सकाळ आणि बघतो ना समोर इकडे मस्त एकदम छान सूर्योदय झालेला आहे या ठिकाणी. पावसाळा थंड वातावरण झालं या साईडला विरारचा हिस्सा आणि मी या ठिकाणी राहतो आजूबाजूला. इकडे मस्त गोल्ड मॉर्निंग झालेली आहे विरारची. सगळं तिकडे घेऊन वगैरे आणि आताच विरारला शाळेत सोडलेली आहे. घरी चाललं. बघूया पुढचं आपल्याला ऑफिसला जावं लागेल. लगेच 9 वाजता निघतो घरातून डायरेक्ट ऑफिसला. मी केस बँड्रा. चला मग जाऊया घरी मित्रांनो आणि पुढे बघूया काय घरी नाश्ता वगैरे होत आहे का. अस्मिता करते, निघूया मग. तर नमस्कार मंडळी, विरारला शाळेत सोडल्यानंतर विरारची गुड मॉर्निंग झालेली आहे आणि मित्राचं ऑफिसच्या अगोदर घरामध्ये नाश्ता होतो. काय बनतंय? उपमा बनतोय सकाळी नाश्त्याला. तर सुरुवात करते. 10 मिनिटाचं काम आहे फक्त. 5 मिनिटात 5 ते 10 मिनिटाचं. चला नाश्ता केल्यावर चहा झाल्यानंतर डायरेक्ट ऑफिसला जाऊया. 9:30ची ट्रेन असते विरार चर्चगेट 2 नंबरवरून. तर मग फटाफट होईल लगेच निघूया ऑफिसला. मध्ये तेल आणि राय ऍड केलेली आहे. पुढे बघूया नंतर.
आणि इकडे कढीपत्ता आणि शेंगदाणे ऍड झालेले आहेत. त्यामुळे उपमा आहे ना. आणि हे मस्तपैकी तडतडत आहे एकदम. कढीपत्ता आणि शेंगदाणे आणि थोडे काय करायचं, कांदा आणि टमाटर. सकाळचा नाश्ता आहे. सकाळी आता 8:30 वाजलेले आहेत. 15-20 मिनिटात होऊन 10 मिनिटामध्ये नंतर पटकन निघूया ऑफिसला. हळद आणि धणे पावडर ऍड केलेली आहे. तरी छोटीशी रेसिपी 5 ते 10 मिनिटाची रेसिपी तर म्हणजे सकाळचा नाश्ता आहे. ह्याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे उकळी येण्यासाठी. नंतर मग रवा आहे ना, ते रवा ऍड करूया. रवा ऍड करूया ना. आणि चवीप्रमाणे याच्यात मीठ घेऊया. मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला मजा नाही. ऑफिसचा डबा आहे, भेंड्याची भाजी खाऊन दे. आणि इकडे चपाती आहेत. नाश्त्याची पण तयार झालेली आहे आणि ऑफिसची पण तयार झालेली आहे. तर लगेच आपण निघणार आहोत आता ऑफिसचा नाश्ता आल्यानंतर. इकडे उकळी आलेली आहे आपल्या उकळीला आणि ऍड करतो रवा याच्यामध्ये. तर ही ऍड झालेली आहे आता. ह्याच्यामध्ये आता रवा ऍड केलेला आहे आणि उपमा मस्त रेडी होतोय. मस्त वास सुटलेला एकदम. लोक पण धावत कामावर चाललेले आहेत. इकडे पार्टी पार्किंग आहे इकडे बिल्डिंगच्या पाठीमागे. लोकांची सकाळी घाई असते. विरारचा प्रवास करणं म्हणजे एकदम जीवाची करामत आहे ती. चलो फटाफट निकलते अभी ऑफिस. 3:30 वाजता इकडे आवाज येत असतो आणि रात्री 12:30, 1-2 वाजेपर्यंत लोक येत असतात त्या पार्किंग मध्ये. आणि सर्वांची घाईच असते बघा. जो तो म्हणून धावत इकडून आपली ट्रेन पण आपल्या ऑफिसला जाण्यासाठी. इकडे आमची तयारी झाली उपम्याची. झालं रेडी. आणि आता उपमा रेडी झालेला आहे. हा किती मिनिटं? 5 मिनिटं. आणि 5 मिनिटं थंड व्यवस्थित झाल्यानंतर आपण नाश्ता करून निघूया लवकरच. तर नमस्कार मंडळी, हे आपल्याला तयार झालेले रव्याचा तिखट उपमा आहे. आणि सकाळ झालेली आहे. इकडे लोक कामावर चाललेले आहेत आणि माझी तयारी इकडे होती नाश्त्याची. तर आपण आरामात जातो. ऑफिस टायमिंग 11 ते 11:30. तर मस्त एकदम झणझण रेडी झालेला आहे उपमा. सकाळचा नाश्ता आहे, चहा सोबत घ्यायचा आहे. तर नमस्कार मित्रांनो, या नकोच मी नाश्ता करायला. हे नाश्ता झालेला आहे आमचा सकाळचा उपमा. सकाळच्या ऑफिसची वेळ झालेली आहे. तर निघतो नाश्ता करून ऑफिसला. तर फटाकन नाश्ता करून निघूया. हा आहे सकाळचा नाश्ता. उपमा इकडे आणि इकडे कोडाची आहे गावचा मस्तपैकी अद्रक टाकून वगैरे. आणि हा आमचा माझा आता नाश्ता होतो आणि सकाळचा निघायचा ऑफिसला लवकरच. तर नमस्कार सर्वांना. हा माझा म्हणजे आता रुटीन झाले. 6:30 वाजता अभियानला शाळेत सोडा जावं लागतो. कारण ह्या वर्षी 6वीला गेल्यामुळे तो शाळा म्हणजे लवकरच 7 वाजता. तर आता निघूया ऑफिसला नाश्ता झाल्यानंतर. नंतर मित्रांनो थांबतो या ठिकाणी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन माझ्या या राजेश बाटे ब्लॉगवरती. तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद. टेक केअर.